हाय गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी। त्यासाठी मी इथं चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे आणि त्याला आलं लसूण पेस्ट व मसाला टाकून मी इथं मॅरिनेट करायला ठेवलेला आहे। कांदाही छान कापून ठेवलेला आहे आणि इथं पाणी मी उकळत ठेवलेलं आहे। थोडासा मसाला टाकून हा पाणी आपल्याला उकळून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपलं हे पाणी तो उकळलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ सगळं टाकून घ्यायचं आहे। आणि हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठही ॲड करायचं आहे। तांदूळ आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाहीये, मीडियम प्रमाणात शिजवून घ्यायचं आहे। इथं दुसरीकडे मी कांदा फ्राय करणार आहे। कांद्यामध्ये असं मला करपूस टाईपमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडा थोडा करत मी इथं कांदा फ्राय करून घेणार आहे। इथं भात तयार झालेला आहे, थोडासा कच्चा अशा प्रमाणात आपण भात घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इकडे चिकन तयार झालेलं होतं, ते चिकनची एक लेयर आणि हे राईसची एक लेयर असे आपल्याला व्यवस्थित असं टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि जर काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला ते पाठवू शकता, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी त्यामध्ये बदल करेन। त्याचप्रमाणे या चॅनेलवर माझे भरपूर व्हिडिओज आहेत, त्यामध्ये मी बॅग्स वगैरे तयार करते, त्याचेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही तेही पाहू शकता। इथं आपल्याला व्यवस्थित आपण चिकन चारी बाजून घालून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने जर चिकन तुम्ही व्यवस्थित सर्व ठिकाणी टाकून घेतल्यानंतर तुमच्या प्रत्येक ताटामध्ये हे चिकनचे पीस जाणार आहेत। सो ह्याप्रमाणे तुम्ही ट्राय करून जरूर पहा। त्यानंतर वरून आपण कलर ॲड करून घ्यायचा आहे। इथं कलरमध्ये मी ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर असे दोन कलर ॲड करणार आहे। सो हा आपला ऑरेंज कलर ॲड झालेला आहे, त्याचप्रमाणे हा आपला ग्रीन कलर ॲड होतो। खूप छान दिसतो हा दोन्ही कलर। छान असं आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित राईस पण आणि चिकन ही व्यवस्थित शिजून निघतं। आणि वरून मी इथं कांदा ॲड केलेला आहे। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये ज़रूर सांगा। आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडलाही हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।